राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात ग्रीन क्लबचे विविध कार्यक्रम. म्हणून डायरेक्टरी ऑफ ग्रीन क्लब ॲक्टिव्हिटीज इन NSS स्पेशल कॅम्प ॲट वागदरी, तालुका तुळजापूर, डिस्ट्रिक्ट धाराशिव. मी प्राध्यापक डॉक्टर उद्धव भाले, प्राध्यापक आणि ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय तालुका तुळजापूर, डिस्ट्रिक्ट धाराशिव सादर करत आहे. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वार्षिक शिबिर मौजे वागदरी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे 19 ते 25 जानेवारी 2024 दरम्यान संपन्न झाले. त्या दरम्यान ग्रीन क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या 6 दिवसाच्या विशेष शिबिरादरम्यान युवकांच्या आणि युवतींच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये पर्यावरण जनजागृती आणि पाणी बचत रॅली, प्लास्टिक फ्री कॅम्पेन, पाणी बचती संदर्भाने साथी चॅलेंजची सर्वे, जैविक वनस्पती ऑडिट, घरातील पाळीव दूध देणाऱ्या जनावरांचे ऑडिट. त्यावेळी युवकांच्या मदतीने मौजे वागदरी गावातील सरपंचाकडे आपल्या गावाच्या हद्दीतील नैसर्गिक संसाधनाची संरक्षण व जपणूक करण्यासंबंधाने महाविद्यालयाद्वारे पत्र देण्यात आले. गावामध्ये आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रीन क्लब आणि पाणी बचती संदर्भाने विशेषतः नैसर्गिक संसाधनाची जपणूक संदर्भाचे पोस्टर त्या ठिकाणी युवकांच्या व युवतीच्या माध्यमातून लावण्यात आले. या कार्यक्रमासाठी जवळजवळ 50 ग्रीन क्लब युवक युवती आणि महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षक, कर्मचारी आणि सर्व सदस्य, ग्रीन क्लबमधील सदस्य उपस्थित होते. या 7 दिवसीय शिबिरादरम्यान 22 जानेवारी 2024 रोजी माझे युवकांच्या सहभागाने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण या विषयावर सविस्तर असे व्याख्यान झाले. त्यामध्ये युवक युवती मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. त्याचबरोबर ग्रीन क्लबमधील सर्व समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यही उपस्थित होते. त्याचबरोबर गावातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणी अडवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा. 22 जानेवारी 2024 ठीक 10 वाजता संपूर्ण गावातून आम्ही सर्व ग्रीन क्लब युवक युवतीच्या माध्यमातून पाणी बचती व नैसर्गिक संसाधनाची जपणूक संदर्भाने घोषणा देत गावातील प्लास्टिक कचरा गोळा करीत गळकण नळे शोधून त्यांना दुरुस्त म्हणजे लाकडी बूच मारीत तसेच गावातील नागरिकांना सांडपाणी व कचरा विल्हेवाटी संदर्भाने संबोधन करीत गावामध्ये ग्रीन क्लब युवकांचा आवाज चौकडे दुमदुमला गेला आणि साऱ्या गावांचे लक्ष वेधले गेले आणि सर्व गाव जागे झाले. जवळजवळ 100 लिटर पाणी जातं आणि तेच एका तासाचा जर विचार केला तर किती पाणी वाया जाईल, एका दिवसाला किती पाणी वाया जाईल आणि एका महिन्यामध्ये किती पाणी वाया जाईल. असं जर पाणी जर आपण वाया घालत गेलं तर पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. म्हणून या ठिकाणी हा नळ आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीने, ग्रीन क्लबच्या वतीने सध्या आम्ही बंद करत आहोत. आणि वाया जाणारे पाणी आम्ही लाकडी बूथचा वापर करून त्या ठिकाणी बंद करण्यात आला. या ठिकाणी हा सतत वाहणारा नळ हा मी ताबडतोब बंद करण्याचा विचार केला. हे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पाणी वाया जात आहे. एका मिनिटाला जवळजवळ 10 ते 15 लिटर पाणी वाया जातं. हा जर विचार आपण जवळजवळ या ठिकाणी 1000 ते 2000 लिटर पाणी वाया जाऊ शकतो आणि म्हणून अशाही बाबीचा लवकर साईडला सरक. या अनुषंगाने आम्ही गावकऱ्यांच्या, सरपंचाच्या
हे आमच्या समोर कानावर पाणी हे करायचं म्हणजे ते म्हणजे दाखवू द्या. चुकीचं आहे ना. हा संदेश कुठपर्यंत जाते माहिती का? वरपर्यंत जाते. प्लास्टिक म्हणा काही पाणी म्हणा. आम्ही काही नवीन काही काम करता, फक्त आम्ही संदेश द्या आलोय की बाबा असं कचरा कुठे टाकू नये, प्लास्टिक टाकू नये. कारण प्लास्टिकमुळे सुपारीने खाणाऱ्या माणसाला कॅन्सर व्हायला लागलाय. पिढीने पिढ्या माणसाला कॅन्सर व्हायला लागलाय. हे फक्त केवळ आणि केवळ प्लास्टिकमुळे. म्हणजे म्हणून प्लास्टिक फ्री आलं पाहिजे गाव. या दृष्टीकोनातून आम्ही स्वतः जागा घेऊन फिरायला लागलो प्लास्टिक गोळा करायला. आमच्या समोरच पाणी वाया घालवलं. आमच्या या कार्यक्रमाची व ग्रीन क्लबच्या कार्याची विविध वर्तमानपत्रांनी नोंद घेऊन अशा प्रकारची बातमी चहूकडे प्रकाशित करण्यात आली. या 7 दिवसाच्या शिबिरामध्ये त्याच गावातील परंतु आमच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या व ग्रीन क्लबमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजेच युवक युवतींनी विविध सर्वे केले. त्यामध्ये 7 वेगवेगळे चॅलेंजेसचा सर्वे आणि वॉशिंग मशीनचा वापर या अनुषंगाने कुमार रेश्मा कांबळे BSc 33 वर्षाच्या युवतीने जवळजवळ 45 घरांना भेटी देऊन मुलाखती घेऊन माहिती गोळा केली. आणि हा सर्वे त्या संपूर्ण गावाचा सर्वे करण्यात आला. जवळजवळ 45 घरांना भेटी देऊन त्या ठिकाणी वॉशिंग मशीन असल्याचे दिसून आले. परंतु फक्त एकाच ठिकाणी मिस्टर शेख रज्जाक सिराजुद्दीन यांच्या घरी फक्त टॉप लेवलची वॉशिंग मशीन आढळून आली. हा आपण या ठिकाणी तयार केलेला सर्वे रिपोर्ट पाहू शकता. त्यानंतर ह्या गावातील ग्रीन क्लब युवक श्री अजित बिरादार BSc 2य वर्ष आणि श्री सूरज सुरोशे BSc 1म वर्ष या 2 विद्यार्थ्यांनी गावातील दूध देणाऱ्या पाळीव जनावरांची माहिती गोळा केली. त्यामध्ये त्यांनी 50 घरांना भेटी देऊन जवळजवळ 106 गाई म्हशी यांचा पाणी वापरासंदर्भाने माहिती गोळा केली आणि त्यांना पाणी जपून वापरण्यासंदर्भाने वापरकर्त्यांना सूचनाही देण्यात आल्या. त्याचबरोबर वापरकर्त्यांच्या मुलाखतही घेण्यात आल्या. कडबा आहे, गवत आहे. पाण्याची सोय काय तुमचं? पाणी असं आम्ही बोरचं घागरीन आणून पाणी. दिवसातून असं किती बकेट पितात पाणी? दिवसातून 3 वेळेस 2-2 बकेट. 3 वेळेस 2-2 बकेट पाणी पितात. दुधाला चांगले तर येते की? हा, दुधाला चांगले. त्यांना वैरण चांगली गाठली की दूध चांगलं. हा त्यांनी तयार केला ऑडिट रिपोर्ट आपण पाहू शकता. ह्या दरम्यान त्याच 2 युवकांनी गावातील वृक्ष जैवविविधतेचा सर्वे केला. त्यांना गावामध्ये जवळजवळ एकूण 256 मोठे वृक्ष असल्याचे निदर्शनास आले आणि गावामध्ये आणखीन वृक्ष लागवड करण्यासंदर्भाने ग्रामपंचायतीत सरपंचांनाही त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या गेल्या. आपण हे रिपोर्ट पाहू शकता. त्यांनी ग्रीन ऑडिट अर्थात वृक्ष जैवविविधतेचा हा रिपोर्ट संपूर्ण गावामध्ये फिरून मोठ्या वृक्षांचा रिपोर्ट हा ऑडिट तयार केला गेलेला आहे. अशा प्रकारचे अनेक महत्त्वाचे कामे ग्रीन क्लबच्या युवक युवतीच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरांतर्गत आमच्या महाविद्यालयाने आमच्या ग्रीन क्लब युनिटच्या माध्यमातून हे कार्य केले गेलेलं आहे. धन्यवाद.